महाराष्ट्र राज्य सरकारची लाडकी बहीण योजना ही महिलांच्या आर्थिक सबलीकरणासाठी सुरू करण्यात आलेली एक अत्यंत महत्त्वाची योजना आहे। या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला थेट 1,500 रुपयांचा हप्ता हा त्यांच्या बँक खात्यात त्या ठिकाणी जमा केला जातो। मात्र ई-केवायसी प्रक्रियेमुळे अनेक महिलांचे हप्ते या ठिकाणी थांबले होते। आता याच महिलांसाठी राज्य सरकारने या ठिकाणी मोठा दिलासा देणारा निर्णय देखील घेतला आहे आणि 3 महिन्यांचा एकत्रित हप्ता हा तब्बल 4,500 रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे। तर याबद्दल आपण आज सविस्तर माहिती जाणून घेणार आहे। त्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवनवीन मराठी अपडेटिंग माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत जाईल। तर जास्त वेळ वाया न घालवता आज आपण व्हिडिओला सुरुवात करूया। आता पाहून घ्या ही योजना नेमकी का करण्यात आली होती। तर राज्यातील महिलांना आर्थिक आधार मिळावा, त्यांचे दैनंदिन खर्च, आरोग्य, शिक्षण आणि त्यांच्या दैनंदिन घरगुती गरजा भागवण्यासाठी त्यांना थेट मदत मिळावी या उद्देशाने लाडकी बहीण योजना या ठिकाणी सुरू करण्यात आली होती। तर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेल्या या योजनेला महिलांकडून देखील मोठा प्रतिसाद मिळाला आणि कोट्यवधी महिलांनी या योजनेचा लाभ देखील घेतलेला आहे। आता पाहून घ्या या योजनेची काही प्रमुख उद्दिष्टे काय नेमके आहेत। तर महिलांना थेट आर्थिक मदत मिळते, महिलांचे आर्थिक स्वावलंबन त्या ठिकाणी वाढते आणि कुटुंबाच्या उत्पन्नाला देखील महिलांच्या माध्यमातून त्यांच्या येणाऱ्या हप्त्याच्या माध्यमातून या ठिकाणी हातभार लावतो। तसेच ग्रामीण व शहरी भागातील महिलांना देखील या ठिकाणी समान संधी आहे, त्यामध्ये कोणतीही तफावत त्या ठिकाणी झालेली नाहीये। तर दर महिन्याला 1,500 रुपये त्यांच्या थेट खात्यात त्या ठिकाणी वितरित होतात। लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये हे डीबीटी पद्धतीने म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे त्यांच्या बँक खात्यात त्या ठिकाणी जमा केले जातात। त्यामुळे या ठिकाणी कोणताही मध्यस्थी या ठिकाणी नाहीये। मध्यस्थी न राहता या ठिकाणी लाभ थेट महिलांपर्यंत डायरेक्ट त्या ठिकाणी पोहोचत असतो। नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या 3 महिन्यांचे हप्ते काही महिलांना या ठिकाणी मिळालेच नाहीत। यामागचे प्रमुख कारण म्हणजेच ई-केवायसी त्यांची अपूर्ण असणे आणि त्यांच्या कागदपत्रांमधील काही त्रुटी असणे। यामुळे त्यांना काही महिलांना या ठिकाणी हप्ते मिळालेले नाहीत। पण आता 2 ते 3 दिवसामध्ये सर्वांच्या खात्यात हे पैसे एकत्रित 4,500 रुपये त्या ठिकाणी जमा होणार आहेत। आता पहा ई-केवायसी मुळे हप्ते नेमके का थांबले। तर राज्य सरकारने योजनांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आणि बनावट लाभार्थ्यांना या ठिकाणी टाळण्यासाठी ही जी ई-केवायसी होती ती बंधनकारक या ठिकाणी केली होती। मात्र अनेक महिलांना याची योग्य माहितीच मिळाली नाही। मग काय झाले तर ई-केवायसी वेळेत त्यांचे त्या ठिकाणी पूर्ण झाले नाही। तसेच आधार बँक लिंकिंग देखील त्यांचे त्या ठिकाणी अपूर्णच राहिले। तसेच अर्जातील माहितीमध्ये देखील त्यांच्या तफावत त्या ठिकाणी आढळून आली। तर यामुळे काय झाले तर हजारो महिलांचे हप्ते त्या ठिकाणी थांबले आणि काही महिलांनी तक्रारी केल्या, तर काही ठिकाणी महिलांनी आंदोलन देखील या ठिकाणी त्यांनी केले होते। कारण का तर त्यांचे हप्ते त्या ठिकाणी वेळेत त्यांना मिळाले नव्हते। आता पहा सरकारचा मोठा निर्णय झालेला आहे, तो म्हणजेच 3 महिन्यांचा हप्ता त्यांचा त्या ठिकाणी एकत्र मिळणार। महिला व बालविकास विभागाने या प्रकरणाची गंभीर दखल या ठिकाणी घेतलेली आहे। संबंधित अधिकाऱ्यांना लाभार्थी महिलांच्या घरी जाऊन देखील चौकशी करण्याचे आदेश त्यांना त्या ठिकाणी देण्यात आले। अपात्र अर्जांची छाननी देखील त्या ठिकाणी सुरू करण्यात आली। या प्रक्रियेनंतर राज्य सरकारने मोठा दिलासा देणारा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे, तो म्हणजेच नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीचे हे 4,500 रुपये जे आहेत ते ज्यांचे 3ही महिन्यांचे हप्ते त्या ठिकाणी थकले होते त्यांना एकत्र 4,500 रुपये त्या ठिकाणी त्यांना मिळणार आहेत। त्यांच्यासाठी ही खुशखबर आहे की त्यांना एकत्रित 4,500 रुपयांची रक्कम त्या ठिकाणी त्यांना मिळणार आहे। तर ज्यांना आधीच 2 महिन्यांचे पैसे मिळाले आहेत त्यांना जानेवारी महिन्याचा एकच हप्ता जो की 1,500 रुपये फक्त दिला जाणार आहे। तर त्यांना का 1,500 रुपये तर त्यांच्या आधीचे 2 महिन्याचे हप्ते जर का त्यांना जमा झालेले असतील तर त्यांना फक्त एकाच महिन्याचा आता मागच्या महिन्याचा जानेवारीचा हप्ता हा 2 ते 3 दिवसामध्ये त्यांच्या खात्यामध्ये जमा होईल। अद्यापपर्यंत सर्व महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत, टप्प्याटप्प्याने हे पैसे जमे होत आहेत। तर आतापर्यंत काही महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले आहेत, पण ज्यांच्या कोणाच्या राहिले आहेत
ते 1-2-3 दिवसामध्ये तुमच्या सर्वांच्या खात्यात हे पैसे येणार आहेत. हा फक्त लाभ जो मिळणार आहे तो पात्र महिलांनाच या ठिकाणी मिळणार आहे. ज्यांची केवायसी अपूर्ण राहिलेली आहे अशा महिलांना या ठिकाणी याचा लाभ मिळणार नाहीये. आता पाहून घ्या या ठिकाणी कोण नेमके पात्र ठरलेले आहेत. तर लाडकी बहीण योजनेसाठी पात्रता अटी साधारणपणे पुढील प्रमाणे, त्या म्हणजेच महाराष्ट्र राज्याची रहिवासी महिला असणे आवश्यक, तसेच वय निश्चित निकषांमध्ये सरकारने ठरवलेले पाहिजे त्यांचे, तसेच कौटुंबिक उत्पन्न त्यांचे मर्यादित असणे या ठिकाणी आवश्यक आहे. आधार कार्ड आणि बँक खाते त्यांचे त्या ठिकाणी आवश्यक आहे आणि ती लिंक असणे देखील तितकेच महत्वाचे आहे. तसेच त्यांची केवायसी त्या ठिकाणी पूर्ण झालेली पाहिजे. तर अशाही काही महिला आहेत ज्यांची केवायसी पूर्ण झालेली नाही. तर त्यांनी नेमकी कशी करायची ते पाहून घ्या. ज्या महिलांची केवायसी अजून पूर्ण झालेली नाही त्यांनी तात्काळ कोणताही मार्ग या ठिकाणी तुम्ही अवलंबवा. पहिला पाहून घ्या, जवळची CSC केंद्रावर जाऊन देखील तुम्ही केवायसी प्रक्रिया तुमची पूर्ण करू शकता. तसेच बँकेत जाऊन देखील आधार लिंक तपासून देखील तुम्ही त्या ठिकाणी केवायसी पूर्ण करू शकता. तसेच संबंधित तुमची ग्रामपंचायत किंवा नगरपालिकेत देखील तुम्ही संपर्क साधून तुमची केवायसी पूर्ण करू शकता. तसेच केवायसी पूर्ण झाल्यानंतरचा तुमचा जो थकलेला हप्ता आहे, जो थकीत हप्ता जर तुमचा यावेळेस मागल्या 3 महिन्यांचा जर राहिलेला असेल तरच तुम्हाला तो 4,500 रुपयांचा हप्ता मिळू शकतो. अन्यथा तुम्हाला तो हप्ता त्या ठिकाणी मिळणार नाही. आता यातच पाहून घ्या, 2100 रुपयांचा हप्ता नेमका कधी मिळणार हा देखील एक मोठा प्रश्न आहे. तर निवडणुकीदरम्यान महायुती सरकारकडून लाडकी बहीण योजनेचा मासिक हप्ता हा 1,500 रुपयांवरून 2100 रुपये करण्याचे आश्वासन त्या ठिकाणी देण्यात आले होते. या संदर्भात मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि मंत्री उदय सामंत यांनी जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारात सकारात्मक संदेश त्या ठिकाणी दिलेले आहेत. सध्या हा निर्णय त्यांच्या अंतिम टप्प्यात असल्याची त्या ठिकाणी चर्चा आहे. जर हा निर्णय झालाच तर महिलांना दरवर्षी मोठा आर्थिक फायदा यातून मिळेल. महागाईच्या काळात देखील त्यांना मोठा आधार याच्या माध्यमातून मिळेल आणि लाखो महिलांच्या जीवनात त्या ठिकाणी सकारात्मक बदल देखील घडून येणार आहे. आता काही महिलांसाठी योजनेचे फायदे पाहून घ्या. लाडकी बहीण योजना महिलांसाठी केवळ आर्थिक मदतच नाही तर सन्मान आणि सुरक्षिततेचे त्यांचे साधन आहे. याचे मुख्य होणारे फायदे म्हणजे दर महिन्याला निश्चित उत्पन्न, त्यांच्या घर खर्चात मदत, तसेच आरोग्य व शिक्षणासाठी देखील उपयोग आणि महिलांचा आत्मविश्वास या ठिकाणी वाढतो. तसेच आर्थिक स्वावलंबन देखील त्यांना मिळत असते. हे सर्व त्यांचे लाडकी बहीण योजनेचे या ठिकाणी मुख्य फायदे देखील आहेत. आता आपण आपल्या संपूर्ण व्हिडिओचा आणि संपूर्ण योजनेचा निष्कर्ष काय सांगतो ते एकदा सोप्या भाषेत या ठिकाणी पाहून घेऊया. लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातील महिलांसाठी एक मैलाचा दगड ठरलेली आहे. केवायसी मुळे अडलेल्या हप्त्यांबाबत सरकारने घेतलेला 3 महिन्यांचा हप्ता हा एकत्र देण्याचा निर्णय हा अत्यंत दिलासादायक आहे. 4,500 रुपये थेट बँक खात्यात जमा होणार ही बातमी लाखो लाडक्या बहिणींसाठी या ठिकाणी आनंदाची आहे. आणि अद्यापपर्यंत सर्वांच्याच बँक खात्यात हा हप्ता जमा झालेला नाही, तर टप्प्याटप्प्याने त्याचे वितरण चालूच आहे. काही महिलांच्या खात्यात हे पैसे जमा देखील झालेले आहेत. ज्यांच्या कोणाच्या राहिले असतील त्यांच्या 2 ते 3 दिवसामध्ये सर्वांना हा हप्ता मिळून जाणार आहे. भविष्यात मासिक रक्कम 2100 रुपये झाल्यास महिलांचे आर्थिक भविष्य अधिक त्या ठिकाणी भक्कम होईल. त्यामुळे सर्व महिलांनी आपली कागदपत्र त्या ठिकाणी पूर्ण ठेवून या योजनेचा लाभ घ्यावा हीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. तर ही होती आजची आपली अपडेटिंग अशी माहिती कशी वाटली ते तर नक्कीच कळवा. पण त्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवनवीन मराठी अपडेटिंग माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत जाईल. तर भेटूया अशाच पुढील व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत धन्यवाद.